फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहे इम्पॉर्टंट लॉज जे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्या एक्झाम साठी। आपल्याला माहिती आहे डीएफएसएल ची एक्झामची डेट डिक्लेअर झालेली आहे। तुम्हाला दोन गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे, एक म्हणजे रिव्हिजन आणि दुसरी म्हणजे काय क्वेश्चनची प्रॅक्टिस। तर 12 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असतं, जिथे तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, जिथे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करून घेतो। मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मधून आपण एमसीक्यू कव्हर केलेले आहे, ठीक आहे। आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि इम्पॉर्टंट एमसीक्यू तुमच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। तुम्हाला त्याचा फायदा 101% होणार आहे, ठीक आहे। तर हे लॉज आपण जे बघतोय आज ते महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते एक्झाम मध्ये येण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे। यातील एक दोन लॉ येऊन सुद्धा गेलेले आहेत, ठीक आहे। तर बघूया कुठले कुठले लॉज आहेत आणि त्याचा थोडक्यात आपण काय बघणार आहे, डिस्क्रिप्शन बघणार आहे। तर सगळ्यात सुरुवातीचा जो लॉ असणार आहे तो कुठला आहे, डाल्टन्स लॉ, ठीक आहे। तर डाल्टन्स लॉ आपल्याला काय सांगतो, जे तुमचं टोटल प्रेशर आहे ते काय असणार आहे, सम ऑफ पार्शियल प्रेशर। सम ऑफ पार्शियल प्रेशर म्हणजे काय, हे तुमचे पार्शियल प्रेशर P1 P2 P3 हे पार्शियल प्रेशर जे आहेत तुमचे ते काय असणार आहेत, तुमच्या टोटल प्रेशरच्या बरोबर असणार आहे, ठीक आहे। हे तुमचा डाल्टन्स लॉ सांगतो। अवोगाड्रोज लॉ आपल्याला काय सांगतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स। किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहे याच्यावरती व्हॉल्यूम तुमचा डिपेंड असतो। पण इथं कॉन्स्टंट तुमचं कॉन्स्टंट काय असतं, टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असतं। तर जो तुमचा तिसरा लॉ आहे बॉयज लॉ, तर हा आपल्याला काय सांगतो, तुमचं जे प्रेशर आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे व्हॉल्यूम सोबत आणि कॉन्स्टंट आहे ते तुमचं टेम्परेचर, ठीक आहे। चार्ल्स लॉ आपल्याला काय सांगतो, चार्ल्स लॉ आपल्याला सांगतो जो तुमचा व्हॉल्यूम आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर सोबत आणि तो कॉन्स्टंट असणार आहे काय, प्रेशर, ठीक आहे। बियर्स लॉ आपल्याला काय सांगतो, ठीक आहे। बियर्स लॉ आपल्याला सांगतो जो तुमचा ऍब्झॉर्बन्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कॉन्सन्ट्रेशन आणि इनटू पाथ लेंथ, म्हणजे पाथ लेंथ आणि कॉन्सन्ट्रेशन यांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल तुमचा ऍब्झॉर्बन्स असणार आहे, म्हणजे ऍब्झॉर्बन या दोन गोष्टीवरती डिपेंड असणार आहे। लॅम्बर्ट्स लॉ आपल्याला काय सांगतो, लॅम्बर्ट्स लॉचं जे तुमचं फॉर्म्युला आहे ते काय आहे, ऍब्झॉर्बन्स इज इक्वल टू ECL, ठीक आहे। कॉन्सन्ट्रेशन आणि लेंथ, पाथ लेंथ वरती डिपेंड असणार आहे तुमचा लॅम्बर्ट्स बियर्स लॉ, ठीक आहे। तर हे सगळे लॉज इम्पॉर्टंट आहेत, यांचं स्टेटमेंट करायचं आहे, फॉर्म्युला करायचा आहे। हे जर एक्झाम मध्ये आले तर तुम्हाला 100% सोडवता आले पाहिजेत। हे जे सोपे सोपे प्रश्न असतात त्यांच्यामध्ये मार्क्स बिलकुल जाता कामा नये, आपण अफोर्ड नाही करू शकत त्यांचे मार्क्स जाणे, ठीक आहे। तर हे लॉज बघून घ्या, आपण एमसीक्यूचे जे लेक्चर घेतो त्याच्यामध्ये हे बऱ्याच वेळा आलेले आहेत, ठीक आहे। याच्यावरती आपण भरपूर वेळा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत, ठीक आहे। जर तुम्ही एमसीक्यूचे लेक्चर अटेंड करत असताल तर तुम्ही काय, तुमचे हे लॉज तिथे सुद्धा होऊन जातील। पण आपण 1 बाय 1 करून यांचा शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, ठीक आहे, या लॉजचा, जेणेकरून तुम्हाला कुठला लॉ अवघड जातोय तो लॉ तुम्हाला लगेच समजून यावा, ठीक आहे। तर पुढे बघा, आपण प्रयोगशाळा सहाय्यकची बॅच लॉन्च केलेली आहे 2024 या इयर साठी। इथं बघा, हे IBPS पॅटर्न नुसार प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता, त्यानंतर लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता। जर लाईव्ह लेक्चर मिस झालं तर, ठीक आहे, म्हणजे नाही झालं तरी सुद्धा करू शकता, पण लाईव्ह लेक्चर समजा कधी चुकून सुटलं तर बघू शकता तुम्ही अनलिमिटेड टाइम। सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत, ठीक आहे। आणि जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ जे अत्यंत इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मिळणार आहे इथं। आता या बॅचला जॉईन होण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर शो होतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि लगेचच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे। तसंच आपण फॉरेन्सिक लॅब भरतीसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळत आहे एका वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड अटेम्प्ट, पॅटर्न नुसार 10 टेस्ट आणि टोटल टेस्ट तुम्हाला 15 मिळत आहे, ठीक आहे। प्रॅक्टिस आणि तुमचे रिव्हिजन या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, त्यांच्यावरती काय फोकस करायचा आहे, सराव जास्तीत जास्त करा आणि आपल्या एमसीक्यूचे लेक्चर अटेंड करत जा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आणि इथून पुढे आपण फोकस करणार आहे डीएफएसएल वरती। तर आजसाठी आपण इथंच थांबतोय, पण तत्पूर्वी एक गोष्ट, इम्पॉर्टंट टॉपिक्स वाला व्हिडिओ अपलोड आहे डबल अकॅडमीच्या चॅनलवरती, तो तुम्ही बघू शकता, नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे। ज्या टॉपिक मधून प्रश्न आले होते तेच टॉपिक मी तुम्हाला आज तिथे सांगितलेले आहेत, ते बघून घ्या एकदा। तर आजसाठी आपण इथंच थांबतोय। जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड सर्कल पर्यंत याला पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल, ठीक आहे। थँक्यू, बाय।